नमस्कार सर्वांना. आज आपल्याला फिजिक्समधला म्हणजे रोटेशनल डायनामिक्स क्लास 12 मध्ये आज पोहोचले व्हेकल ऑन बँक रोड. या ठिकाणी सर्वांना खूप इंटरेस्टेड आहे. का बरं? कारण की सगळ्यांनी हे रिअल लाईफमधले पाहणारे उदाहरण आहेत. याच्या आधी आपण फ्रिक्शन बघितलं आणि फ्रिक्शनमुळे मॅक्सिमम स्पीड रूट ऑफ म्यू आर ची ही काढली होती. पण म्यू हा जे काही फ्रिक्शन आहे ना, हे धोकेबाज आहे. आता का बरं असं धोकेबाज आहे? सगळ्यांना माहिती आहे धोकेबाज असण्याचं कारण. जर रोडवर पाणी पडलं किंवा रोडवर तेल पडलं आणि तिथून जर तुम्ही गाडी चालवला तर गाडी काय होऊ शकते? स्लिप होण्याची शक्यता आहे, स्केडिंग होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून आज आपल्याला व्हेकल ऑन बँक रोड. तुम्ही कधी असा रोड बघितला? तुमच्या गावात शेजारी पाजारी कुठे कुठे जिल्ह्याच्या ठिकाणी जातच असाल तर तुम्ही असल्या प्रकारचा टर्न जर असेल तर हे जे काही इनर एज म्हणतात त्याला, आतील बाजू ही थोडीशी असे टिल्टेड असते. बघा, तुम्ही मुद्दामून या बँक रोडवर जायचे आणि नशीत आणि ज्यावेळेस टर्न करते गाडी, बघा तुम्हाला असं वाटेल की मी टर्न करतच नाही, ऑटोमॅटिक टर्न होते. कसं काय? काय जादू आहे? या सेशनमध्ये आपल्याला शिकायचे जादू तेरी नजर. ती ही जादूच काय आहे ते निश्चित आज आपण बघणार आहोत. तर समोर वन बाय वन सगळे काही पॉईंट कव्हर केले जातील. निश्चित तुम्हाला तुमचं टेक्स्टबुक ओपन करायचं आहे आणि टेक्स्टबुक ओपन केल्यानंतर मी काय शिकवतो, काय पॉईंट चालू आहेत हे सर्वांना माहीत असणं पण गरजेचं आहे. तर आपल्याकडे दिलेलं आहे व्हेकल ऑन बँक रोड. तर तुम्हाला थोडक्यात थोडंसं वाचून दाखवेल आणि निश्चितच समोर काहीतरी भेटणार आहे. निश्चित लक्षात घ्या. बघा, तुमच्या पुस्तकात ॲज सीन अर्लियर तुम्ही बघितलं असेल, वाईल टेकिंग द टर्न ऑन हॉरिझॉन्टल रोड. आतापर्यंत तुम्ही हॉरिझॉन्टल रोड बघितला म्हणजे दोन्ही एज समान होत्या, एक खाली एक वर नव्हती. आत्ताच्या याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, बघा एक एज इनर एज म्हणतात त्याला, ही काय आहे तुमची आतमध्ये अशी, आणि जे आउटर एज बघा बाहेरची रेंज तुम्हाला अशी दिसेल. या ठिकाणी सुद्धा हा व्हेकल बघा इथे पण पाहायला भेटेल तुम्हाला या टर्नवर. ही इनर एज बघा आते थोडासा रोड असा टिल्टेड बनवलेला आहे. निश्चितच तुमच्या हे लक्षात येत असेल. मग मी तेच सांगतोय की पहिला आधी ज्या वेळेस टर्न करत होतो तो हॉरिझॉन्टल कर रोड होता, म्हणजे दोन्ही एजेस सेम होते. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन द टायर्स है ना ऑफ द व्हेकल्स अँड रोड प्रोव्हाइड द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. तिथं आपण काय केलं होतं, सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करत होता स्टॅटिक फ्रिक्शन नावाचा फोर्स. बरोबर आहे? याच्या आधी आपण हे सगळं काय शिकलेलं आहे. आता फ्रिक्शनल फोर्स इज हॅव्हिंग द अप्पर लिमिट म्हणजे आपण पाहिलं ऑल्सो व्हॅल्यू युजली नॉट कॉन्स्टंट. द रोड सरफेस इज नॉट युनिफॉर्म. तुम्हाला माहिती आहे रोड सरफेस हा युनिफॉर्म नसतो आणि धोकेबाज फोर्स आहे. म्हणून आपल्याला आणखीन समोर काहीतरी शिकायचं आहे. इन रिअल लाईफ वी शुड नॉट डिपेंड अपॉन इट ॲज पर ॲज पॉसिबल. तुम्हाला माहिती आहे फक्त आणि फक्त कोइफिशियंट्स ऑफ फ्रिक्शन या स्टॅटिक फ्रिक्शन हा जो काही फोर्स आहे हा धोकेबाज आहे आणि म्हणून आपण त्याच्यावर अवलंबून राहणार नाही. पॉसिबल अशी आहे की बाबा त्याच्यावर अवलंबून न राहता आणखीन काहीतरी आपल्याला करावं लागेल. फॉर दिस पर्पज सरफेस ऑफ कर रोड टिल्टेड. आपण काय करणार आहे? टिल्ट करणार आहे. बघा हॉरिझॉन्टल कर रोडमध्ये काय होतं की तुमचं हे जे का रोड आहे या ठिकाणी ह्या जे एजेस बघा दोन्ही सेम होत्या, असं होता हा रोड. आणि या ठिकाणी जर हिच्यापेक्षा तुमचा हा या ठिकाणी व्हेकल होता, माहिती आहे तुम्हाला, तुम्ही टर्न करत होता, हा रेडियस ऑफ कर्वेचर होता, इथं वेट होतं एम जी सगळ्यांना माहिती आहे, इथं नॉर्मल फोर्स होता. आणि जर व्ही मॅक्सपेक्षा जर तुम्ही समजा याच्यापेक्षा जर स्पीड जास्त ठेवली म्यू आर जी, बरोबर आहे. आता या ठिकाणी स्पीड वाढली तर खरं पाहिलं तर रोडच्या खाली गाडी जाण्याची शक्यता असू शकते. मग मी काय केलं, या ठिकाणी थोडासा रोड टिल्टेड केला. आता टिल्टेड करणे म्हणजे काय, दोन्ही एजेस सेम आहेत बघा इथे. आता काय करणार मी, बघा हेच रोड आता, पण मी या रोडवर थोडंसं दगड माती टाकून हा रोडची बघा ही आउटर ही इनर एज आहे, मी थोडासा भरला असा रोड आणि याच हाईट एवढा. तर इथं काहीतरी अँगल तयार झाला, त्यालाच आपल्याला सम हॉरिझॉन्टल, ही जे हॉरिझॉन्टल रोड दिसतो हा जो होता हॉरिझॉन्टल रोड, याच्यातच दगड माती टाकून 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 मी हाईट वाढवली आणि काहीतरी अँगल तयार केला. लक्षात येतं? फॉर दिस पर्पज द सरफेस ऑफ कर रोड आर टिल्टेड. थोडासा टिल्ट केला हॉरिझॉन्टल विथ सम अँगल. कोणासोबत बरं? या हॉरिझॉन्टल सोबत थोडासा अँगल तयार केलेला असा. आणि दिस अँगल यालाच आपण बँकिंग ऑफ रोड या रोड इज सेट टू द बँक असं म्हणू शकता. लक्षात आला? या हॉरिझॉन्टल रोडसोबत आपण थोडासा अँगल टिल्टेड केला असा हॉरिझॉन्टल रोडसोबत विथ सम अँगल तयार केला थिटा नावाचा, आणि दिस इज कॉल्ड ॲज द बँकिंग ऑफ रोड असं त्याला म्हणू शकता. ठीक आहे? समोर जायचं आपल्याला. या ठिकाणी
ही डायग्राम सगळं काही समजून सांगणार आहे. सर्वात आधी अँगल ऑफ बँकिंगची तुमची बँकिंग ऑफ रोड म्हणा याची एक डेफिनेशन्स आहे, एक डेफिनेशन स्टँडर्ड असली पाहिजे. ही डायग्राम मी स्वतः ड्रॉ करणार आहे. तुम्हाला फक्त इथं डेफिनेशन समजून घ्या. एक द फेनॉमेना इन विथ द काय दिलेलं आहे, एज आर रेस टू कर रोड अबाउट द इनर एज. इनर एजपेक्षा आउटर एज थोडीशी रेज असते. कशासाठी, तर हा सेंट्रीपिटल फोर्स प्रोव्हाइड करण्यासाठी. कशामुळे, आपला जो टर्न घेतोय तो सेफ असला पाहिजे, कशावर डिपेंड नसला पाहिजे. आणि तो सेफ जो काही तुम्ही घेतलेला टर्न्स आहे त्यालाच तुम्हाला या ठिकाणी जे काही अँगल बनवला त्याला बँकिंग ऑफ रोड असं म्हणतात. मी इथे डायग्राम ड्रॉ करून देणार आहे. वन बाय वन नीट नेमकं समजून घ्या. ॲक्च्युली आपला रोड असा होता, सगळ्यांना माहिती आहे. हा याच्या आधीचा मॅक्झिमम स्पीड काढली त्यावेळेसचा आहे ना, हे दोन्ही एजेस सेम होते. मी काय केलं, ही जे काही इनर एज आहे बघा, ही जशाला तशी पहिल्यासारखीच आहे. आउटर एजला मी काय केलं, थोडंसं रेस केलं तर कळत असेल कदाचित. ठीक आहे, असं करून टाकलं. आता या ठिकाणी हा अँगल बनलेला आहे, सगळ्यांना माहिती आहे. थिटा ही तुमची जी काही आहे हाईट, एच हाईट इतकं तुम्ही ह्या आउटर एजला उचललेला आहे. ओके, आपल्याकडे जी काही व्हेकल आहे, पहिल्यांदा तुम्ही अशी व्हेकल दाखवली होती, तुम्हाला आठवत असेल. हे त्याचे टायर्स आहे, हे वेट आहे, अशी दाखवली होती. नॉर्मल फोर्स आहे. सेम हे कदाचित तुम्हाला व्ही मॅक्स इज इक्वल टू द रूट ऑफ म्यू आर जी हा फॉर्म्युला तुम्ही बघितलेला आहे. आता करायचं काय, हे जे काही व्हेकल आहे याला पॉईंट ऑफ मास मारायचं, म्हणजे एक छोटासा पॉईंट मारायचा आहे, जरी व्हेकल असेल तरी पण. म्हणजे इथं पॉईंट ऑफ मास मानलं तुम्ही, राईट आहे. हे नीट लक्षात घ्या. तुम्हाला मी इथे मोस्ट सेफ स्पीड किती असली पाहिजे हे माझं आता मिशन आहे, टार्गेट आहे. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे की सर मास आहे, हे व्हेकल ऑफ मास आहे. मास येतं व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन वेट असतं, सगळ्यांना माहिती आहे. आता नॉर्मल फोर्स कधी तयार होतो, जो नॉर्मल मतलब एन मी जे लिहिलं ते, तर हा नॉर्मल फोर्स कधी तयार होतो, दोन सरफेसचा कॉन्टॅक्ट असेल तर. आता कोणाचा कॉन्टॅक्ट आहे, इथे रोडचा आणि टायरचा कॉन्टॅक्ट आहे, म्हणून नॉर्मल फोर्स. सर हे असा का बरं काढला, कारण की हा तुमचा जो सरफेस असेल त्याला परपेंडिक्युलर असेल. हे आता परपेंडिक्युलर असेल, आता टिल्टेड झाला तर हा पण असा होईल. याचे दोन कॉम्पोनंट होणार आहेत. एक कॉम्पोनंट इथे आहे, इथे थिटा तयार होईल मित्रांनो, तर हा एन कॉस थिटा होईल. आणि एक कॉम्पोनंट इथे तयार होईल, याला आपण एन साइन थिटा. सर तुम्ही थिटा इथेच का बरं घेतला, हा थिटा इथे आहे तर इथे थिटा का घेतला, काही कारण आहे, जॉमेट्री काही कारण आहे. हो, चला समजून सांगतो, नीट लक्षात घ्या मी काय म्हणतो. तर माझ्याकडे आता हे तुमच्या लक्षात आलं असेल, हा मास आहे. मास असल्यामुळे वेट एम जी आहे. हा नॉर्मल फोर्स आहे, सगळ्यांना कळालेला आहे. ओके, तुमचा थिटा इथे आहे. हां सर, मग इथे पण तुम्ही काय केलेलं आहे, इथे अँगल घेतला थिटा, ते नंतर बघू आपण. हे बघा, हे दोन कॉम्पोनंट, एक आहे एन कॉस थिटा आहे आणि इथे एन साइन थिटा, हे माहिती आहे. आता कित्येक लोकांना हे माहिती असलं पाहिजे याचीच अपेक्षा आहे, बाकी काही नाही. मला सांगा, झेड डायग्राम असेल, दिसते झेड डायग्राम, हिच्या आतील ज्या अँगल आहेत त्याला अल्टरनेट अँगल नाव माहिती आहे. अल्टरनेट अँगल झेड डायग्राम असेल अशी, हा अँगल जर थिटा असेल म्हणजे 30 असेल तर हा पण 30च असणार आहे, याचा अर्थ असा आहे. समजलं का? ओके, हे थिटा कसं आलं कळालं, काही डाऊट नाही आहे. नेटकन लक्षात द्या. आता या ठिकाणी हा जर अँगल मोजला, हा अँगल हा परपेंडिक्युलर. कसं सर, मी म्हटलं होतं नॉर्मल जे काही असेल तुमचा हा, तो परपेंडिक्युलर असते या सरफेसला, रोडच्या सरफेसला. मग आता हा थिटा हे 90 आहे ना पूर्ण, तर हा किती येईल, 90 मायनस थिटा येईल. लक्षात आलं? टोटल किती मित्रांनो, 90. हिच्यामध्ये आपल्याला इथं थिटा घ्यायचं आहे, मग हा राहील किती, 90 मायनस थिटा राहील. हे कळाला असेल, अपेक्षा व्यक्त करतो. समजलं मित्रांनो? कोण परपेंडिक्युलर आहे, नॉर्मल, आणि जो काही रोडचा सरफेस आहे मी त्याची गोष्ट करतोय. म्हणजे हा जो अँगल आहे माझ्याकडे जो दिसणारा, हा अँगल तुम्हाला एवढा दिसला, एवढा बघा, 90 मायनस थिटा आहे. समजतं? आता हे दोघं परपेंडिक्युलर असतात, एन कॉस थिटा, एन साइन थिटा. बघा, हे दोघं परपेंडिक्युलर आहे, काही डाऊट नसावा अशी अपेक्षा व्यक्त करायला काय हरकत नाही. समजलं? सर मग काय येईल, हा अँगल किती येईल बरं, हा अँगल किती येईल बघू आपण. हा अँगल किती येईल ते काढायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे की हा दोन्ही मिळून जे काही आहे 90 मायनस 90 प्लस थिटा इज इक्वल टू थिटा भेटेल. नाही लक्षात येत तर पुन्हा एकदा सांगतोय मित्रांनो, हे 90 आहे टोटल, बरोबर आहे. हा 90 आहे ना, टोटल 90. मला हा एक्स काढायचा, याला एक्स नाव देऊ का, याला एक्स नाव देतो. बघा नीट लक्ष द्या मी काय म्हणतोय ते. हे कळालं, हा थिटा अल्टरनेट अँगल,
हा परपेंडिक्युलर होता म्हणून 90 मायनस थिटा कसं आलं कळालं. हे अँगल हा जो काही n साइन थिटा और n मधला. आता हा x काढायचा. आता काय सगळ्यांना माहिती आहे की टोटल 90 आहे. ठीक आहे, हिच्यातून हा टोटल 90 ना, हिच्यातून मला हे मायनस करावं लागेल, x भेटेल. हा टोटल 90 आहे ना, किंवा तुम्ही असं म्हणू शकता 90 मायनस थिटा प्लस x इज इक्वल टू 90. हे तर कळालं भावा. आता हे दोन अँगल आहेत. एक अँगल छोटा आहे बघा n साइन थिटा, n मध्ये 90 मायनस थिटा आणि n और n कॉस थिटा हिच्यामध्ये x आहे. हे दोन्ही मिळून किती आहेत 90 आहेत. हे समजलं सर. मला x काढायचा. आता x काढायचं म्हणलं मला 90, हा इकडे गेला तर मायनस होईल सर, हा मायनसचा काय होईल सर प्लस होईल. समजतं ना मित्रांनो, प्लसचं मायनस मायनसचं प्लस, हा चालला जाईल तर x इज इक्वल टू थिटा भेटेल. हे सगळ्यांना कळाला असेल. हा थिटा कसा येतो, इथं थिटा का लिहितात, मी डायरेक्ट जरी लिहिला असेल तर त्याची हिस्ट्री ही मित्रांनो मला असं वाटतं हे सगळ्यांना कळालं असेल. ह्या डायग्राम फार महत्त्वाचे, कॉम्पोनंट रिझॉल्व्ह करता आले पाहिजे. FBD म्हणतात, फ्री बॉडी डायग्राम. ही ज्यांना कळाली तुम्हाला डेरिव्हेशन कोणत्याही प्रकारचं टेन्शन न घेता समजून सांगितल्या जाऊ शकते. हे तुम्हाला कळणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आता मोस्ट सेफ स्पीड आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. ती मोस्ट सेफ स्पीड मी याद्वारे काढतो. हे तुमच्यासमोर डायग्राम आहे. ह्याचं कारण सांगितलं, 2 मार्कासाठी क्वेश्चन येतो. तो क्वेश्चन कसा येतो हे तुम्हाला वाचायचं आहे. ड्रॉ द नीट लेबल डायग्राम, शो द व्हेरियस कॉम्पोनंट. या 4चे कॉम्पोनंट असतील ते काढायचे. ॲक्टिंग ऑन द व्हेकल मुव्हिंग अलॉंग द कर रोड. है ना, आपण या ठिकाणी मोस्ट सेफ स्पीडचं मी डेरिव्हेशन्स काढतोय. सगळ्यांना लक्षात येत असेल की या ठिकाणी हा वेट आहे mg, हा n साइन थिटा आणि हा n कॉस थिटा. थोडं मागे येतो. मला सांगा हा रोड जर असा असेल तुमचा, असा हा रोड जर असा असता तर याचं सेंटर इकडे असेल. हे सर्कलमध्ये ना असा सर्कलचा आर्क आहे, सर्कलचा आर्क आहे. तो हा फोर्स जो आहे बघा हा सेंटरकडे, म्हणजे हे ॲक्सिस आहे, या ॲक्सिसला हा टर्न मारते गाडी माझी अशी अशी. लक्षात येतं ना, अशी टर्न मारते. जसं की मी तुम्हाला या ठिकाणी दाखवले बघा, हे टर्न मारते. हा सर्क्युलर आर्क आहे. सर्कलचा काही पार्ट्स आहे, जसा इथे हा सर्कलचा पार्ट दिसते त्या ॲक्सिस इथं असेल मित्रांनो, ॲक्सिस इथं असेल तुमची कुठेतरी ॲक्सिस. या ॲक्सिसला तो असा टर्न मारतोय. बरोबर आहे. म्हणजे हा जो काही कॉम्पोनंट असेल इथे सेंटरकडे, मग इथे कुठे सेंटरकडे आहे का कॉम्पोनंट? हो सर, हा n साइन थिटा कॉम्पोनंट दिसतोय. म्हणजे हा कॉम्पोनंट आपला सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतोय. इथे पण मी जर एक इमॅजिनरी डायग्राम थोडीशी काढू शकतो. हे बघा, हा सेंटर आहे तुमचा, हा सेंटर असेल. राईट आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. आणि याचे कॉम्पोनंट कसे रिझॉल्व्ह केले, काय केले, हिच्याबद्दल बी थोडक्यात इथं माहिती दिलेली आहे. काय लिहू शकसाल? m कोण आहे? मास ऑफ द व्हेकल आहे. mg कोण आहे? वेट. कुठे आहे? व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. n काय आहे? नॉर्मल फोर्स रिॲक्शन. थिटा काय? अँगल ऑफ बँकिंग. मी इथं लिहू शकता फोर्स ऍक्टिंग ऑन अ व्हेकल. किती फोर्स ऍक्ट झाले? एक. तुम्ही सांगता n और दुसरा mg आहे. मग यांचे 2 कॉम्पोनंट रिझॉल्व्ह होतात. एक होता n कॉस थिटा, एक हे n साइन थिटा. n कॉस थिटा व्हर्टिकली आहे, n साइन थिटा हॉरिझॉन्टल आहे. बघा इथे लिहितो, वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन दिसतं. दुसरा नॉर्मल रिॲक्शन फोर्स आहे. आणि याचे 2 कॉम्पोनंट रिझॉल्व्ह झाले, त्याचं नाव लिहायचंय. पहिला आहे n कॉस थिटा व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन दिसते, n साइन थिटा हॉरिझॉन्टल डायरेक्शन. एवढी थेरी लिहिली तरी बस होऊ शकते मित्रांनो, लक्षात घ्या. आता n साइन थिटा, आत्ताच आपलं बोलणं झालं, हा जो काही n साइन थिटा आहे, हा n साइन थिटा प्रोव्हाइड करतो सेंट्रिपिटल फोर्स mv²/r. या इक्वेशनला 1 नाव देऊ. ठीक आहे. बघा हा सेंटरकडे आहे, दिसतो ना इथे. हे बघा, हे सर्कल आहे असं, आणि इथे कुठेतरी असा याचं सेंटर असणार आहे, आणि हा सेंटरकडे दिसतो म्हणून n साइन थिटा सेंटरकडे आहे. तो सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतोय म्हणून मी n साइन थिटा इज इक्वल टू mv²/r. दुसरा आहे. आता मला सांगा n कॉस थिटा कोण बॅलन्स करते? n कॉस थिटाला कोण बॅलन्स करते? गाडी तिथे आहे. याचा अर्थ काय? गाडी इथे आहे म्हणजे काय सर? वरचा फोर्स आणि खालचा फोर्स सेम आहे. लक्षात आलं ना? म्हणून नाही तर जर खालचा फोर्स जास्त असता, जसं दलदल आहेत, त्या दलदली तुम्ही जर जात असाल आता त्याचा अर्थ काय आहे बरं? की सर mg जास्त आहे, n कॉस थिटा जो आहे तो कमी आहे. एखादा समजा मी इथे उभा आहे, याचा अर्थ काय? n कॉस थिटा मला पण लागतोय फोर्स. का बरं? कॉन्टॅक्ट आहे माझ्या पायाचा आणि या फ्लोअरचा आहे ना. म्हणजे n कॉस थिटा आणि माझं वेट जे mg हे इक्वल आहे. चला आपण एक काम करू, 1/सेकंड करू. n साइन थिटा डिवाइड बाय n कॉस थिटा आहे.
एन साइन थिटा जे आहे ते आहे एम व्ही स्क्वेअर अपॉन आर डिवाइड बाय एम जी. ठीक आहे, चला एन एन कॅन्सल, एम एम कॅन्सल, साइन बाय कॉस होतो टॅन थिटा आणि ही व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर जी आहे. मला काय काढायचं आहे मित्रांनो, सगळ्यांना माहिती आहे व्ही स्क्वेअर काढायचं आहे, तर हा इकडे जाईल आर जी टॅन थिटा. आता हा व्ही जर गेला तर स्क्वेअर रूटमध्ये येईल आर जी है ना टॅन थिटा. काय समजतं तुम्हाला की सर इथली जी काही मोस्ट सेफ स्पीड आहे ती ही रूट ऑफ आर जी टॅन थिटा. आता इथे काय प्रॉब्लेम आहे बघा, आधी आपण फ्रिक्शनमध्ये एक फॉर्म्युला शिकलोय आणि त्याची मॅक्झिमम स्पीड आपण पाहिली की ही आहे व्हीएस आर जी अशी आहे. आणि इथली जी काय मोस्ट सेफ स्पीड आहे अँगल टिल्टेड केल्यामुळे ती आहे रूट ऑफ आर जी टॅन थिटा. आता तुम्हाला एक समजलं असेल हे सगळं काय फिक्स आहे. जरी आपण म्हणू की रोडचा वाढवायचा हे करायचं, मी सांगेल समजून तुम्हाला, हा मोस्ट सेफ स्पीड जे जी तर कॉन्स्टंट आहे. हा थिटा बदलू शकतो का? नाही सर. आता व्हेकल आली वेगळी, म्हणजे माझ्या व्हेकलला लागू होता समजा तो जे काही टिल्टेड केलेला रोड. आता मी मोठा एक 50 चाकी एक ट्रक आणला आणि आता मला तो रोड बदलायचा, आर बदलायचा, बदलू शकतो का? नाही. का बरं? रोडला कन्स्ट्रक्शन करायला पैसे खूप लागतात, म्हणजे आर पण बदलणं शक्य नाही. भले इथं म्हटलं असेल रेडियस ऑफ कर्व्हेचर वाढलं तर तुमची स्पीड हा एकदाच वाढू शकतो मी, जेव्हा रोड कन्स्ट्रक्शन करायचा होता तेव्हा, पण नेहमी नाही वाढू शकत. आणि थिटा बिन फिक्स आहे, म्हणजे थिटा फिक्स आहे, जी फिक्स आहे, आर फिक्स आहे. आपला रोड जो काही कन्स्ट्रक्शन केला, समृद्धी महामार्ग असेल, धुळे सोलापूर रोड असेल, जे काही तुमचे रोड असतील त्या रोडने तुम्ही बघा हे फिक्स आहे सगळ्यात. म्हणजे मोस्ट सेफ स्पीड जे काही आहे हे फिक्स असणार आहे, मोस्ट सेफ स्पीड. पण असं करणं शक्य नाही. असं करणं शक्य आहे का? का बरं? कारण की सर थिटा फिक्स असणार आहे. कोणत्या रोडचा? जे काही एकदा बँकिंग रोड हा रोड बनवला बघा, आता आपण हा रोड बनवला का, याचा थिटा आपण टिल्टेड रोड एकदा कन्स्ट्रक्शन केला पुन्हा बदलू शकतो का? नाही. याचा अँगल थिटा बदलू शकतो का? नाही. जी बदलू शकतो का? जे काही मोस्ट सेफ स्पीडचा आपण आता फॉर्म्युला जो लिहिला आहे तो आहे आर जी टॅन थिटा आहे. म्हणजे ना आर बदलू शकत, ना जी बदलू शकत, ना थिटा बदलू शकत. म्हणजे ही जी काही स्पीड आहे ही स्पीड कशी आहे? फिक्स आहे, कॉन्स्टंट आहे, असंही पण म्हणाल. आता हे शक्य नाही. मला सांगा, ही व्हेकल आहे, या व्हेकलची जी स्पीड आहे ही फिक्स ठेवू शकेल का इथे? नाही. मधात एखादं काही जनावर येऊ शकते, मधात एखादी गाडी आली, एखादा मुलगा पळत आला छोटासा, काही माझी गाडीची स्पीड फिक्स ठेवू शकतो का? नाही. भला इथे तुम्हाला हे शिकवलं जात असेल की मोस्ट सेफ स्पीड रूट ऑफ आर जी टॅन थिटा असेल तर ते फिक्स असेल. समजा यांची कॅल्क्युलेशन्स केली आणि मी पकडलं की 20 किलोमीटर पर आर ही स्पीड तुमची असली पाहिजे, 20 किलोमीटर पर सेकंड असली पाहिजे, असं समजा 20 किलोमीटर पर आर असली पाहिजे असं ठरवलं मी. आणि ही स्पीड मला प्रत्येक वेळेस ठीक आहे मी मेंटेन करू शकतो. पण आपण भारतात राहतो, भारतामध्ये तुम्हाला माहिती आहे रोडवर कधी गाय येईल, कधी म्हैस येईल, कधी एखादा लहान मुलगा येईल, काही होईल. हे शक्य आहे का बरं? नाही. कारण की हे सगळं कॉन्स्टंट असते आपल्यासाठी. हे रोडचा जे काही रोड आहे, आता मी म्हटलं की नाही बाबा मग आपण एक काम करू, आपल्याला आता मोस्ट सेफ स्पीड जे आहे ना ते कमी करायचे. कधी कधी तर गाडी थांबवावं लागेल, इथे थांबवावं लागेल की नाही, एकदम थांबवावं लागेल, ब्रेक मारावं लागेल. तर मोस्ट सेफ स्पीड भलं रूट ऑफ आर जी टॅन थिटा आले असेल पण हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही मित्रांनो. ठीक आहे, तुम्हाला शिकवण्यासाठी मी शिकवलंय, या डेरिवेशनचा पाठ जो काही होता तो शिकवण्याचा प्रयत्न केलेला मी. ठीक आहे, चला आपल्याला आता अँगल हाच फॉर्म्युल्याने आपल्याला काढायचं आहे. हा जे बँकिंग अँगल. ठीक आहे, आत्ताच तुम्ही सांगितलंय की सर व्ही इज इक्वल टू द रूट ऑफ आर जी टॅन थिटा आहे. हाच फॉर्म्युला समोर घेऊन जातोय, स्क्वेअरिंग करतो, पुन्हा उलटं जातोय. आता बघा आर जी टॅन थिटा. सर मला टॅन थिटा काढायचं आहे, तर हा डिवाइड येईल व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. हा टॅन थिटा भेटला. किंवा ओनली थिटाच पाहिजे असेल तर बघा हेच आहे थिटा, म्हणजे बँकिंग अँगल टॅन इनवर्स व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. ठीक आहे, हे थिटा तुम्हाला इथे भेटलेला आहे. ओके, म्हणजे तुम्हाला अँगल बँकिंग अँगल जर पाहिजे असेल तर थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. इथला कितीचा अँगल आहे हे पण तुम्ही काढू शकता या फॉर्म्युल्याद्वारे. ठीक आहे, तर या ठिकाणी मला असं वाटतं स्पीड लिमिट पण आपल्याला माहिती झालेली आहे, सगळ्या गोष्टी माहिती आहेत. फक्त आता आपल्याला स्पीड लिमिटमध्ये लोअर स्पीड आणि हायएस्ट स्पीड काढणार आहे. बरं हे का बरं टॉपिक शिकवला चालला आहे? त्याचं कारण काय सर? का बरं? कारण की याच्या आधी आपण एक मॅक्झिमम स्पीड पाहिली,
ती डिपेंड कोणावर होती, म्यू एस आर जी. म्यू एस बिन रोडचा तुम्हाला माहिती आहे जवळपास फिक्सच असतो एकदा रोड. आर बी भाई म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर जो असेल टर्नचा, हा बिन जो असेल ह्या आता रेडियस ऑफ कर्वेचर जो आहे हा पण तो फिक्सच असतो. म्हणजे जवळपास ह्या ज्या स्पीड भरल्या मॅक्झिमम हे असतील पण एक कॉन्स्टंट सारखे आहेत. हे मोस्ट से स्पीड जरी म्हणलं असेल मी रूट ऑफ आर जी टॅन थिटा. बघा इथे हे अँगलद्वारे डिपेंड आहे, ह्या अँगल आहे आणि इथे हे फ्रिक्शन, ह्या दोन्हीला आता कंबाईन करणार आहे मी. हे फ्रिक्शन आणि अँगल या दोघांना एकत्र करून या दोघांचे इफेक्ट करून मला मॅक्झिमम आणि मिनिमम स्पीड काढायचे आहेत. का? कारण की कधी कधी फ्रिक्शनने धोका जर दिलात तर मला अँगलनं वाचवलं पाहिजे त्या टर्नवर. जो काही टर्न करतायत माझ्या ह्या ज्या गाड्या दिसत आहेत तुम्हाला आता भाऊ, ये धुम्म चाले बाई. बघा किंवा सायकलिंग करतोय तर मला एकच नाही, फ्रिक्शन तर ठीक आहे, फ्रिक्शन सोबत सोबत मला वाचवणारा आणखीन एक फोर्स आहे सेंट्रिपिटल फोर्स, आणि तो प्रोव्हाइड करणार आहे आपण अँगलला टिल्ट, मतलब थोडासा अँगल बनवणार आहे. हॉरिझॉन्टल रोडसोबत एक अँगल बनवणार आहे, काय हाईट वाढवणार आहे आउटर एजची, आणि इथं सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करणार आहे. चला समोर जाऊ आपण आता वन बाय वन. या ठिकाणी व्हेकल ऑफ बँक रोड आपल्याला बघायचं आहे. आता याच्यात सर्वात आधी लोअर स्पीड लिमिट, म्हणजे इथे फ्रिक्शन बी काम करणार आहे आणि अँगल पण काम करणार आहे. अशा दोन्हीचा इफेक्ट होऊन मला लोअर स्पीड कोणती, कमीत कमी किती स्पीड असली पाहिजे. आता मला तर एक माहिती आहे, एक सांगू का, लोअर स्पीड रोडनं 0 असली पाहिजे माझ्या मते मिनिमम. का बरं, काय सांगावं, रोडवर कधी काय येईल. आपण कधी कधी ब्रेक मारतो आणि ब्रेक मारल्यानंतर गाडीची जी काही स्पीड आहे ना ती 0 पण करावं लागेल. हा, रोडची ज्या वेळेस आपण कधी पण जात असताना बँकिंग रोडवर किंवा टर्न आहे मोठा, कधी कधी स्पीड 0 करण्याची शक्यता असू शकते, टाळता येणार नाही. त्याचं कारण सांगितलं, जनावर येऊ शकेल, काही येऊ शकते, खड्डा येऊ शकते. आपले रोड भाऊ इंटरनॅशनल आहे, माहिती सगळ्यांना. तर चला वन बाय वन आपल्याला बघायचं आहे. नेक्स्ट बघा, फिगर शो वर्टिकल सेक्शन ऑफ व्हेकल ऑन रोड है ना, रफ कर रोड, रेडियस आर, हे बँक इथं थिटा घेतलेले आपण, ऑफ द व्हेकल रनिंग एक्झॅक्टली स्पीड व्ही एस, मोस्ट से स्पीड आहे, रूट ऑफ आर जी टॅन थिटा, फोर्स ॲक्टिंग ऑन द व्हेकल. आता इथे मी तुम्हाला माझ्या हाताने मस्त पहिल्यांदा लोअर स्पीड काढतो, लक्षात घ्या. आता कॉम्पोनंट रिझॉल्ट थिटा का आला तो थिटा ते पण माहिती आहे, अशी अपेक्षा व्यक्त करून मी समोर जातो. बघा या ठिकाणी माझ्याकडे हा अँगल आहे, इथे माझं मास, छोटंसं मास मानायचं मित्रांनो. आता इथं मास आहे तो व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन वेट असते, हे सगळ्यांना माहिती होतं. ओके, नॉर्मल फोर्स असा म्हणावा लागेल हा, है ना, कारण की रोड असा आहे म्हणजे अँगल. इथे थिटा आहे तर त्याचे कॉम्पोनंट कसे रिझॉल्व होतात याचं मी तुम्हाला थोडक्यात माहिती दिलेली आहे. म्हणून मी इथं डायरेक्ट एन कॉस थिटा लिहू शकतो, जिच्यासोबत थिटा तो कॉस थिटा, जिसके साथ थिटा वो कॉस थिटा, असं मी म्हटलेलं आहे नेहमी. ठीक आहे, या ठिकाणी हा जो काही कंपोनेंट आहे हा आहे एन साइन थिटा, बरोबर आहे, एन साइन थिटा. आता मला सांगा, आपली लोअर स्पीड लिमिट करायची आपल्याला, लोअर स्पीड लिमिट म्हणजे कमी स्पीड आहे ती काढायची. आता जर स्पीड या व्हेकलची कमी असेल तो रोडचा वर असणारा टायर कोणीकडे बरं येईल, इकडे खाली येणार आहे. अरे भाऊ स्पीड कमी तर इकडे सटकेल ना, असा सटकेल ना. तर आपल्याला फ्रिक्शन फोर्स काय, रिलेटिव्ह मोशनला अपोज करणे. मी काय म्हटलं, मोशनला अपोज नाही, रिलेटिव्ह मोशनला अपोज. आता माझी सध्या ही कार आहे, ही कार स्पीड कमी आहे तर ती इकडे सरकण्याची भीती आहे, स्लिप होण्याची भीती आहे. म्हणून फ्रिक्शन फोर्स जो आहे, मी मुद्दामून वेगळा मार्कर यूज करतोय. फ्रिक्शन जो फोर्स आहे तो फोर्स मला इकडे दिसेल, फ्रिक्शन फोर्स इकडे दिसेल, राईट आहे. मग या फ्रिक्शन फोर्सचे बिन कॉम्पोनंट आहेत, एक कॉम्पोनंट इकडे असेल, राईट आहे, एक कॉम्पोनंट, तर इथं थिटा बनेल, राईट आहे. आता हे थिटा का बनेल हे माहिती पाहिजे बरं. हा थिटा का बनला, हा थिटा तर हा थिटा असतो माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना. हा थिटा हिच्या अपोजिट अँगल, बघा हा अल्टरनेट अँगल सेम आणि अपोजिट अँगल पण सेम असतो, माहित असलं पाहिजे. मग जिच्यासोबत थिटा तो कॉस थिटा. आता हे कॉम्पोनंट नॉर्मलचे होते म्हणून एन कॉस थिटा, आणि हा हॉरिझॉन्टल एन साइन थिटा, हा अपोजिट येईल ना हिच्या. आता हा जो कोणाचा कॉम्पोनंट आहे, फ्रिक्शन फोर्सचा, म्हणून इथं फ्रिक्शनचा जिच्यासोबत थिटा व कॉस थिटा म्हणतो मी. आणि एक कॉम्पोनंट इकडे येईल, त्याचं नाव आहे एफ एस साइन थिटा. हे साइन का बरं येतं, अपोजिट साईडला साइन म्हणतात.
आणि ॲडजस्टंट साईड असेल तर कॉस, कारण कॉसचा फॉर्म्युला ॲडजस्टंट डिवाइड बाय हायपोटेन्यूस, अपोजिट डिवाइड बाय हायपोटेन्यूस साईनचा फॉर्म्युला असतो. हे माहीत पाहिजे. हे कंपोनंट रिझॉल्व ज्यांना करता आले भाई त्यांचं इथे मजा आहे, खरंच सांगतो, नाही तर काही खरं नाही. आता मला एक सांगा, आता आपण ही पाहिली ही डायग्राम आहे. आता या ठिकाणी माझी व्हेकल अशी टर्न करते, अशी ह्या सर्कल आहे. तर तुम्हाला एक रेडियस ऑफ कर्वेचर इकडे असेल, हा सेंटर इथे असेल, हा रेडियस ऑफ कर्वेचर. म्हणजे तुमच्या लक्षात असेल की हा जो पार्ट्स आहे, म्हणजे या ठिकाणी थोडासा विचार जर केला तर गाडी अशी टर्न करते, अशी टर्न करते इथे. म्हणजे हा सेंटरचा आहे, ऍक्सिस आहे, या ऍक्सिसचं मूव्ह करते, अशी आपण कन्सिडर करायला काय हरकत नाही. आता सर्वात आधी मला सेंट्रिपिटल फोर्स, मला सांगा गाडी टर्न का करते, तर सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड केल्यामुळे त्या ठिकाणी या टिल्टेड रोडवर, जसे की या ठिकाणी हा सेंट्रिपिटलच फोर्स प्रोव्हाइड होतोय. एक लक्षात घ्या, हे जे काय आहे ना, हा इकडे काय बरं असा टर्न का करतोय, हा बंदा, तर हा सेंटरकडे फोर्स आहे. इथे पण ही गाडी इकडे सेंटरकडे फोर्स प्रोव्हाइड व्हायला लागला आहे ना, म्हणून ही गाडी टर्न करायला, नाही तर गाडी टर्न केलाच नसता. आता सेंट्रिपिटल फोर्स काय असते हे माहीत असलं पाहिजे. आता मला सांगा, सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला लिहितो मी, mv²/r. हा कोण प्रोव्हाइड केला, n sin θ ने. लक्षात येतंय? मला सांगा, सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे सेंटरकडे, म्हणूनच तर ती गाडी अशी टर्न करायली, नाही तर बाहेर रोडच्या बाहेर गेली असती. ही बाहेर न जाण्याचं कारण काय आहे, कारण की या ठिकाणी एक फोर्स आहे जो सेंटरकडे ओढतोय मला, n sin θ. म्हणून सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला mv²/r. हा n sin θ लिहिला मी. आता एक सांगा, याला कोणी अपोज करते का बघा, एक फोर्स इकडे आहे, एक तिच्या अपोजिट आहे, त्याला मायनस करावं लागेल सर, fs cos θ. काही डाऊट असेल तर कॉमेंटमध्ये नक्की टाका, मी उत्तर देईल याचं. ठीक आहे, कदाचित तुम्हाला हे फार साध्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न तर करत आहे, पण निश्चितच तुम्ही पण साध्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करावा. लक्षात आलं? सेंट्रिपिटल फोर्स का लिहिला, कारण की गाडी इकडे फोर्स आहे. जसं मी तुम्हाला दाखवलं टर्न, मुद्दामून तिथं ॲनिमेशन टाकलं, मुद्दामून डायग्राम टाकल्या, त्या कशासाठी, तुम्हाला फील येण्यासाठी आहेत. निश्चित टाका ना भावा, खरंच सर फील येते म्हणून. चला नेक्स्ट, पहिला आता इथे एक दिसतं, दोन फोर्स वर येत आणि खाली mg, म्हणजे mg वेट बॅलन्स करते. कोणाला mg कोण बॅलन्स करते बघा, नीट लक्ष द्या. इथे हे n cos θ प्लस का लिहिलं बरं, दोन्हीही एकाच कळतं का, एकाच डायरेक्शन आहेत. निश्चित कळाला असेल तुम्हाला मला काय म्हणायचं, निश्चित कळाला असेल. n cos θ अधिक का लिहिलं, हे बघा n cos θ प्लस fs sin θ का लिहिलं, कारण की ते एका डायरेक्शन आहेत. याला बॅलन्स mg करतोय, दोन्ही एका दिशेला, हिच्या अपोजिटला आहे. चालेल, चला सेकंड, फर्स्ट बाय सेकंड करू, फर्स्ट बाय सेकंड. चला फर्स्ट बाय सेकंड. फर्स्ट इक्वेशन आहे बघा, mv²/r डिवाइड बाय mg. सेकंड इक्वेशन आहे, इथं नीट लक्षात द्या बघा, n sin θ मायनस fs cos θ डिवाइडेड बाय n cos θ प्लस fs sin θ. मला निश्चित माहिती आहे की तुम्हाला कळतच असेल हे. चला नेक्स्ट, m कॅन्सल, तर v²/rg. एक नीट लक्षात घ्या काय बदल करतोय, प्रत्येक डिवायडेड आणि न्यूमरेटर डिनॉमिनेटरला प्रत्येकाला n cos θ डिवाइड करणारे. का बरं, याचं रिझन आहे, फिजिक्स काय सांगतात. जेव्हा आता हे रोड आहे आणि टायर आहे, तर एखादी गोष्ट स्पर्श करून जात असते, एखादी गोष्ट स्पर्श किंवा टँजन्शियल म्हणतात, तिथं टॅन यायला पाहिजे. टर्म मॅथमॅटिकली थोडाला फिजिक्सचा जरासा लागू करत असाल तर तुमच्या लक्षात असेल की इथं टॅन यायला पाहिजे होतं. काय यायला पाहिजे, वर्तुळ स्पर्शिका नावाचा चॅप्टर, टँजंट सर्कल नावाचं एक तुम्ही चॅप्टर जॉमेट्रीमध्ये 9वी-10वीला शिकला असेल. मग टॅन आणू शकतो का, तर मला लक्षात आलं होतं सर की प्रत्येकाला बघा, इथं मी काय केलं नीट लक्ष द्या भाऊ, n sin θ प्रत्येकाला, एकट्याला नाही करतायत है ना. जसे की दोन भाऊ आहेत, एका भावाला कपडे घेतले दुसऱ्या भावाला कपडे नाही घेतले, तर घरात तुम्हाला माहिती आहे काय होतं ते भाऊ. तसं इथे पण आहे, म्हणून सगळ्यांना द्यावं लागेल n cos θ डिवाइड मायनस बघा इथं fs cos θ डिवाइड बाय n cos θ डिवाइडेड n cos θ, प्रत्येकाला n cos θ ने डिवाइड करायचं, n cos θ प्लस fs sin θ डिवाइड बाय n cos θ.
ठीक आहे, चला कॅन्सल करून समोर जायचं आहे. इथे एन कॅन्सल, एन कॉस थिटा इन कॉस कॅन्सल, कॉस कॅन्सल, बस एवढंच करू शकतो. बघा व्ही स्क्वेअर अपॉन आर जी, नीट लक्ष द्या, साइन बाय कॉस होत टॅन थिटा मायनस एक फॉर्म्युला तुम्हाला लॉज ऑफ मोशन नावाचा होता, त्याच्यामध्ये तुम्ही एफ एस अपॉन एन इज इक्वल टू म्यू एस ठेवला असेल, बरोबर आहे. तर या ठिकाणी म्यू एस डिवायडेड बाय 1 प्लस हे म्यू एस टॅन थिटा. कळतं? काही डाऊट नसावा. आता हा व्ही स्क्वेअर असेल, तुम्ही या आर जी ब्रॅकेटमध्ये टॅन थिटा मायनस म्यू एस 1 प्लस म्यू एस टॅन थिटा ठेवायला काय हरकत नाही. आणि इथे तुमची काही स्पीड आहे ती ठेवू शकता. मी या ठिकाणी त्याला थोडासा कट करतो, कारण की हे तुम्हाला फक्त माहितीसाठी मी दिलं होतं की बुवा नेमकं फील येणं महत्त्वाचं आहे. हा त्याचा उद्देश आहे, दुसरा काही नाही. चला आता आपल्याला व्ही काढायचं आहे, आणि ही स्पीड कोणती आहे लक्षात घ्या. लोअर स्पीड म्हणजे त्याला मिनिमम स्पीड म्हणणं गरजेचं असतं. तर व्ही मिनिमम हा स्क्वेअर रूटमध्ये ठेवायचं आहे, ठीक आहे. आर जी ब्रॅकेटमध्ये टॅन थिटा है ना मायनस म्यू एस डिवायडेड बाय 1 प्लस म्यू एस टॅन थिटा. तर ही तुमच्याकडे मिनिमम स्पीड आहे, ठीक आहे. ओके, ही तुमची स्पीड आहे. व्ही मिनिमम रूट ऑफ आर जी ब्रॅकेटमध्ये टॅन थिटा मायनस म्यू एस 1 प्लस म्यू एस टॅन थिटा. ओके, मिनिमम स्पीड एवढी ठेवू शकतो. आता ही जी काही मिनिमम स्पीड आहे, हिच्यापेक्षा मिनिमम जर स्पीड असेल तर गाडी खाली येण्याची शक्यता असू शकते. कमीत कमी एवढी स्पीड ठेवावं लागेल. पण असं नाही आहे, तुम्हाला माहीत आहे. भला आता समजा फॉर एक्झाम्पल ही स्पीड मी कन्सिडर केली की आपल्याकडे 20 पेक्षा माझी स्पीड इक्वल टू या ग्रेटर दॅन व्ही पाहिजे, आणि व्ही इज लेस दॅन ऑर ग्रेटर दॅन 100. म्हणजे याचा अर्थ काय मी तुम्हाला समजून सांगतो. ही मिनिमम स्पीड झाली, ठीक आहे. हिच्यापेक्षा जास्त असेल तर चालेल, हिच्यापेक्षा कमी नको, 20 पेक्षा कमी नको. 20 km/h पेक्षा कमी जर असेल तर माझी गाडी खाली स्लाइड होण्याची शक्यता आहे, आणि 100 पेक्षा जास्त असेल तर गाडी रोडच्या बाहेर जाण्याची शक्यता असू शकते. मग आता तुमच्या मनात प्रश्न असेल की सर असं परफेक्शन कुठे चालणार आहे? मी तर माझ्या गाडी कधी कधी टर्नवर मला थांबवावं लागेल, बरोबर आहे की नाही? तर मला इथं भले व्ही मिनिमम म्हटलं असेल ही स्पीड, पण इथं 0 पण असू शकते, 0 पण असू शकतं. आता त्याबद्दल थोडक्यात मी तुम्हाला व्ही मिनिमम जर प्रॅक्टिकली 0, प्रॅक्टिकल हे थेरॉटिकली ठीक आहे, थेरॉटिकली शिकणं पण मस्त वाटतं. हां ठीक आहे, तुम्हाला डेरिव्हेशन एक्झाममध्ये असंच लिहायचं, पण तुमचं जर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असाल तर तुम्हाला ह्या गोष्टी माहिती पाहिजे. व्ही मिनिमम जी काही स्पीड आहे ती जर आपल्याकडे 0 असेल, प्रॅक्टिकली 0 ठेवावं लागणार आहे. प्रॅक्टिकली कसं पाहिजे इथे, प्रॅक्टिकली मी मानतोय की व्ही मिनिमम कमीत कमी 0 पाहिजे. हा पाहिजे, पण कारण की रोडवर कधी काय येईल काय सांगता भाऊ, काही सांगता येत नाही, काही कारण असू शकते, आणि आपली स्पीड 0. मग मी जर 0 ठेवलं तर काय होईल बघा, व्ही मिनिमम 0 ठेवलं तर हा रूट ऑफ आर जी तेच फॉर्म्युला ठेवायचा आहे, टॅन थिटा मायनस म्यू एस इथं 1 प्लस म्यू एस टॅन थिटा. आता तुम्हाला माहिती आहे स्क्वेअरिंग केलं, हे केलं, 0 झाला, हा आर जी आहे, राईट आहे ना. या ठिकाणी टॅन थिटा मायनस म्यू एस डिवाइड बाय 1 आहे ना प्लस म्यू एस टॅन थिटा. आता हे कळालं असेल, इकडे जाणार आहे तर 0च होणार आहे, हे डिवाइडरला 0च होणार आहे. समजलं मी काय म्हटलं? हा इकडे गेला मल्टिप्लाय 0, हा डिवाइडरला तर 0, आन्सर 0च भेटणार आहे. फक्त राहिलं काय इथे मग टॅन थिटा मायनस म्यू एस. हा म्यू एस जर इकडं आला, म्यू एस इज इक्वल टू टॅन थिटा ठेवावं लागेल. म्हणजेच म्यू एस हा ग्रेटर दॅन इक्वल टू टॅन थिटाचा जर ठेवला तुम्ही, तरच तुमची मिनिमम स्पीड जी आहे ही तुम्ही 0 ठेवू शकता, 0 ठेवू शकता, ह्या त्याचा अर्थ आहे. म्हणजे प्रॅक्टिकली जर तुम्हाला मिनिमम स्पीड पाहिजे असेल
तर म्यूएस इक्वल टू टॅन थिटा या म्यूएस इक्वल टू या ग्रेटर दॅन म्यूएस म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन जो आहे तो म्यूएस हा इक्वल या ग्रेटर दॅन टॅन थिटापेक्षा असला पाहिजे. त्यावेळेस प्रॅक्टिकली तुमची पॉसिबिलिटी आहे मिनिमम स्पीड तुम्ही 0 ठेवू शकता. तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे हे तुम्ही मोस्ट रफ रोड पाहिजे बँक स्मॉलर अँगल पाहिजे हे तुम्हाला दिलेलं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला असं पण लिहिलं असेल V1 एक पुस्तकात वाचू शकता इज ग्रेटर दॅन रूट ऑफ RG टॅन थिटा राईट. याचा अर्थ असा आहे की V1 म्हणजे पहिली जी ही लोअर स्पीडसाठी कंडिशन आहे म्हणजे V1 हा स्मॉल असला पाहिजे रूट ऑफ RG टॅन थिटापेक्षा म्हणजे मिनिमम स्पीड असली पाहिजे हा त्याचा अर्थ आहे. आणि V2 ग्रेटर दाखवत असेल म्हणजे मॅक्झिममसाठी आहे ती कंडिशन. मी दाखवतो तुम्हाला आता अप्पर स्पीड लिमिट म्हणजे मॅक्झिमम स्पीड किती असू शकेल हे तुम्हाला इथे सांगायचं. आता डायग्राम ड्रॉ करणं हा काही उद्देश नाहीये इथं. आता तुम्हाला कॉम्पोनंट कसे रिझॉल्व झाले काय झालं हे सगळं माहिती आहे ठीक आहे. हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. चला मी तरी करून देतो बघा. या ठिकाणी आपल्याकडे एक थिटा आहे इथे स्मॉल मास मानायचं आहे की व्हेकलचं आणि व्हर्टिकली एमची वेट आहे बरोबर आहे. आता एक नॉर्मल फोर्स आहे या ठिकाणी ठीक आहे. हे माहिती आहे ना आता तुम्हाला एन कॉस थिटा एन साइन थिटा कसं येऊन राहिलं ते. हा नॉर्मल फोर्सचे कॉम्पोनंट आपण रिझॉल्व केले तर हे एन साइन थिटा. थोडंसं वर्क घ्यावं लागेल मला जर असं कॉम्प्लिकेट होईल नाही तर. ओके अरे काय व्हायला भाऊ ये क्या हुआ काय ठीक आहे या. आता मला सांगा इथं अप्पर स्पीड लिमिट आहे कोणती आहे अप्पर स्पीड लिमिट आहे म्हणजे स्पीड जास्त आहे म्हणजे व्हेकल इकडे जात असेल अरे अप्पर स्पीड जास्त आहे तर गाडी इकडे सटकत असेल बाबा. आता काय होईल बरं सटकत असेल इकडे तर इकडं फ्रिक्शन फोर्स इथं असेल हा फ्रिक्शन फोर्स. आता फ्रिक्शन फोर्सचे दोन कंपोनंट आता इथे पण तुम्ही हिच्यावर पण काढू शकता असं एक इथं अँगल तयार होईल हे तर माहिती आहे ना अल्टरनेट अँगल. तर इथं होईल एस कॉस थिटा जिच्यासोबत थिटा तो कॉस थिटा आणि कंपोनंट इकडे पण असेल असा तो असेल एस साइन थिटा. माहिती आहे ना अपोजिट साइन हे माहिती असलं पाहिजे. जिच्यासोबत थिटा तो कॉस थिटा जिच्यासोबत नाही थिटा तो साइन थिटा. हे कंपोनंट रिझॉल्व अप्पर स्पीड लिमिट आहे. आता मला सांगा या ठिकाणी माझा ॲक्सिस इथे असेल रोडचा आणि हा गाडी तुमची अशी टर्न होते आतमध्ये चालली म्हणजे हा फोर्स सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करत असेल. सेंट्रिपिटल फोर्स कोणता प्रोव्हाइड करतोय ते कळणं गरजेचं आहे. तर मला असं वाटतं की या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला मी लिहितोय mv²/r इक्वल टू मला सांगा कोण सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो कंपोनंट हा आत आहे ना इकडे करेक्ट आहे ना. पहिली गाडी जसे पहिले टर्न घेते तर हे म्हणजे इथे तुम्हाला लिहिता येऊ शकतं एन साइन थिटा बघा प्लस नीट लक्षात घ्या एस कॉस थिटा. मला वाटतं सगळ्यांना कळालं असेल इक्वेशन 1. तसंच इक्वेशन 2 मध्ये आता हे जे काय वेट या ठिकाणचं इक्वेशन मला दोन्ही बघा mg प्लस एस साइन थिटा ऍड करायचं काम पडते का बरं कारण तो एन कॉस थिटा बॅलन्स करतो त्यांना. नीट लक्ष द्या याला दोन इक्वेशन देऊ नका आपल्याला mgचं इक्वेशन काढायचं फक्त. इथे गाडी होती माझी हे छोटं मास ऑफ पार्टिकल मानावं लागतं फिजिक्समधून म्हणून एम लिहिलं मी. हा एन कॉस थिटा एफ साइन थिटा आणि mgला बॅलन्स करतोय म्हणून असं लिहू शकतो मी. इथे नीट लक्ष द्या मी इथे mg लिहितोय हा इथे नीट बघा एन कॉस थिटा हा इकडे गेल्यामुळे प्लसचा मायनस होईल राईट आहे समजतं बाबा. इक्वेशन 2 काय डिवाइड करू शकतो मी दोघांना फर्स्ट बाय सेकंड म्हणू शकतो फर्स्ट बाय सेकंड. तर फर्स्ट इक्वेशन काय बरं mv²/r हा हे mg. इथे नीट लक्ष द्या आता पहिलं इक्वेशन हे एन साइन थिटा प्लस एस कॉस थिटा इथे डिवाइडेड बाय एन कॉस थिटा मायनस एस साइन थिटा. चला समोर एम कॅन्सल तर v²/rg. आता काय करायचं न्यूमॉनिटर डिनॉमिनेटरला सगळ्यांना एन कॉस थिटाने डिवाइड करायचं कारण काय गाडी माझी कशी चालली है ना सर्कलला टँजंट हे सर्कलच एक टँजंट सर्कल चॅप्टर शिकला असेल जॉमेट्रीमध्ये ठीक आहे. म्हणून इथे मी एन साइन थिटा नीट लक्ष द्या
सगळ्यांना डिवायडेड एन कॉस थिटा करायचा प्रत्येकाला, प्लस एफ एस कॉस थिटा डिवाइड बाय एन कॉस थिटा डिवाइडेड बाय एन कॉस थिटा है ना, डिवाइड बाय एन कॉस थिटा माइनस एफ एस साइन थिटा डिवाइड बाय एन कॉस थिटा. चला कॅन्सल करू आणि समोर शिकू आपण आता. एन कॅन्सल, कॉस कॉस कॅन्सल, एन कॉस थिटा 1 कॉस थिटा 1 होईल आणि समोर जो बघा व्ही स्क्वेअर अपॉन आर जी काय राहिलं ते नीट लक्षात घ्या. इथे होईल टॅन थिटा साइन बाय कॉस, बघा साइन बाय कॉस, प्लस मी याला म्यू एस असं म्हणायचं सांगितलेलं आहे. या ठिकाणी 1 मायनस म्यू एस बघा एफ एस आपण साइन बाय कॉस टॅन होईल. चला आता आपल्याला समोर जायचं आहे आणि येथे त्याला कट करायचं आहे ना, ठीक आहे. चला मग आता आपल्याला या ठिकाणी व्ही स्क्वेअर हा मॅक्झिमम स्पीड काढतो, लक्षात राहू द्या, रूट ऑफ आर जी ब्रॅकेटमध्ये टॅन थिटा प्लस म्यू एस डिवाइड बाय 1 मायनस म्यू एस टॅन थिटा आहे. लक्षात आलं मित्रांनो, काही टेन्शन. आता हा जर स्क्वेअर घ्या आता हा कुठे येईल रूटमध्ये, रूट ऑफ आर जी ब्रॅकेटमध्ये टॅन थिटा मायनस नाही प्लस आहे 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. हा आपल्याकडे मॅक्झिमम स्पीड मिळालेली आहे, हिच्यापेक्षा जास्त स्पीड आपण ठेवू शकत नाही. ओके, आता मॅक्झिमम स्पीड किती असू शकते, किती पण इन्फिनिटी पर्यंत ठेवू शकता. कसं सर ठेवू शकतो इन्फिनिटी पर्यंत? हो बघा प्रॅक्टिकल मी एक करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय, तुम्हाला नीट समजून घ्यायचं. समजा सर मी व्ही मॅक्स इन्फिनिटी ठेवलं, इन्फिनिटी म्हणजे खूप किती स्पीड ठेवले तरी माझी गाडी खड्ड्यात गेलीच नाही पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर करता येऊ शकेल का? हो बघा 1 बाय इन्फिनिटी सॉरी 1 बाय 0 म्हणजेच इन्फिनिटी ठेवून द्या बरं. इथे इन्फिनिटी इज इक्वल टू रूट ऑफ बघा इथे ठेवून देतो मी आर जी ब्रॅकेटमध्ये टॅन थिटा प्लस म्यू एस 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. करेक्ट आहे मित्रांनो. इथे 1 बाय 0 करतो, याचा स्क्वेअर केला असं समजा, जे स्क्वेअर रूटच्या बाहेर निघलं 1चा स्क्वेअर 1 0चा 0च राहणार आहे, याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. हा टॅन थिटा म्यू एस आहे 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. चला आता काय करू शकतो सर, हा इकडे येईल आणि हा इकडे येईल तर 0 होईल, माहिती आहे ना. 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. इकडं 0 का बरं? हे बघा डिवाइडचा मल्टिप्लाय जातो, हा इकडं डिवाइड आता इकडं मल्टिप्लाय केला तर हा पूर्ण टर्म 0 झाला. तर सर मी इथे 1 ह्या मायनसचा प्लस होईल म्यू एस टॅन थिटा. तर हा मला म्यू एस पाहिजे तर 1 ह्या टॅन थिटा खाली जाईल. 1 बाय टॅन थिटाला कॉट म्हणता का तुम्ही? कॉट कॉट म्यू एस इज इक्वल टू कॉट थिटा होईल. या इक्वल टू या ग्रेटर दॅन पहिल्यासारखं म्यू एस इक्वल टू या ग्रेटर दॅन कॉट थिटा जर केलं तुम्ही तर निश्चितच तुमची इन्फिनिटी तुम्ही व्हॅल्यू ठेवू शकता. म्यू एस इज ग्रेटर दॅन कॉट थिटा जर केलं तर तुम्हाला तुमचा मॅक्झिमम स्पीड हे कशासाठी आहे? फॉर मॅक्झिमम स्पीडसाठी, फॉर व्ही मॅक्झिमम स्पीड इक्वल टू इन्फिनिटी ठेवायची असेल तर तुम्ही करू शकता. ही कंडिशन ठेवावं लागेल तुम्हाला. सर आणखीन कंडिशन आहे का याला? हो आणखीन एक कंडिशन्स आहे ती पण आपण शिकू. जर व्ही मॅक्स 1 ठेवलं, व्ही मॅक्स जर 1 केलं, व्ही मॅक्स आत्ताच काय पाहिलं आपण? कॉट थिटा 1 राईट आहे. थिटा इज इक्वल टू कॉट इनवर्स 1 माहिती आहे सगळ्यांना. कॉट कॉट आहे कॉस झालं ते, ठीक आहे. तर थिटा 45 ठेवावं लागेल तुम्हाला. म्हणजे जर तुम्ही हा रोड जो आहे इथला जो काही अँगल आहे जर हा 45 जर केला भाऊ तर तुमच्या गाडीची जी स्पीड आहे इन्फिनिटी मॅक्झिमम स्पीड इन्फिनिटी ठेवा तरी पण चालेल. म्हणजे थिटा इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 45 जर केलं तर तुमची गाडीची जी काही स्पीड आहे ही इन्फिनिटी असू शकते. कशासाठी? हे फॉर इन्फिनिटीसाठी, फॉर व्ही मॅक्स जी आहे पुन्हा ही इन्फिनिटी. पण हे पॉसिबल नाही आहे. असं होऊ शकतं, हे तर खरं आहे की इन्फिनिटीसाठी तुम्हाला मॅक्झिमम स्पीड इन्फिनिटी जर ठेवायची किती स्पीड ठेवा तुमची गाडी खड्ड्याच्या खाली जाणारच नाही, हे खरं आहे. याच्यात कोणतंही मात्र शंका नाही. पण
पॉसिबिलिटी काय माहिती आहे, जर स्पीड जर कमी झाली तर काय होईल बरं, ही गाडी खटाक खाली गिरून पडून जाईल. हे काय अँगल कमी नाही, खूप मोठा अँगल आहे, लक्षात घ्या. हा खूप मोठा अँगल आहे, सोपं समजू नका. तुमची गाडी जर इतक्या अँगलवर गेली, इथून जर अशी जर टर्न करत असेल आणि अचानक जर गाडीची स्पीड कमी झाली, भाई नाम सत्य आहे शिरापुरी फत्य आहे, नाम सत्य हे शिरापुरी फत्य आहे, असाला गेम होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला ह्या स्पीडवर ठेवत असताना लक्षात ठेवायचं. काही तुमचे न्यूमेरिकल्स आहेत, तुम्ही केले पण असाल कदाचित तुमच्या टेक्स्टबुकमध्ये. जर सॉल्व्ड न्यूमेरिकल केला असेल तर तुम्हाला माहिती असू शकते. बघा एक्झाम्पल 1.3 रेसिंग. आता आपल्याला ह्या 3 मार्कासाठी प्रश्न येऊ शकतो, नीट नेटकं वाचा. बघा रेसिंग ट्रॅक ऑफ रेडियस ऑफ कर्वेचर गिवन डेटा. काय लिहायचं पहिल्यांदा, गिवन डेटा लिहायचं. लिहिलं, चला. रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे आर दिलेला आहे 9.9 मीटर. ओके. नेक्स्ट काय म्हटलं, बँक टॅन थिटा दिलं. थिटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स का, थिटा इज इक्वल टू असं म्हणता येईल टॅन इनव्हर्स 0.5. म्हणजे सर टॅन इकडे जर आलं तर टॅन इनव्हर्सचं टॅन थिटा होईल, हा 0.5 होईल. ठीक आहे. कोएफिशियंट्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन द ट्रॅक अँड द टायर्स ऑफ व्हेकल म्यू दिलेला आहे, म्यू एस 0.2 दिलेला आहे. डिटरमाइन द स्पीड लिमिट आणि 10% मार्जिन आहेत. म्हणजे लोअर स्पीड असेल तर 10ने स्पीड वाढू शकता आणि हाय स्पीड असेल तर 10ने कमी. मार्जिन कळतं ना, मार्जिन 10% मार्जिन आहे तुम्हाला, म्हणजे कळतं ना तुम्हाला. ठीक आहे ना. तर चला ती मार्जिन पण घ्यायची, जीची व्हॅल्यू दिलेली आहे. पहिल्यांदा आपण लोअर स्पीड काढू, नंतर हायर स्पीड काढू, अशा 2 स्पीड काढायच्या. तर पहिल्यांदा आपण व्ही मिनिमम त्याची मार्जिन बिन बघायची आपल्याला, आणि व्ही मॅक्सिमम असे दोघांना पण मार्जिन दिलेली आहे. तर व्ही मिनिममचा फॉर्म्युला आहे मित्रांनो, सगळ्यांना माहिती आहे, आत्ता झाला गरमागरम रूट ऑफ. तुम्ही कदाचित या व्हिडिओला थोडासा स्टॉप करून तुम्हाला थोडक्यात एक लॉजिक पण सांगायचं राहिलं. या स्पीडवरून मी जे काही व्ही मिनिमम किंवा व्ही मॅक्सिममचा आत्ता फॉर्म्युला काढला, त्याच्यावरून किती फॉर्म्युले तयार होतात थोडं लॉजिक पण सांगतो. रूट ऑफ आर जी टॅन थिटा प्लस म्यू एस 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. मॅक्झिमम स्पीड आहे म्हणून हा फॉर्म्युला आहे. कळलं. जर मिनिमम असेल तर काय करायचं, बस साईन चेंज करायचा. साईन काय चेंज करायचं, इथं प्लस, इथं मॅक्झिमम म्हणजे काय, न्यूमरेटर मोठा म्हणजे ॲड केलं, डिनॉमिनेटर छोटा पाहिजे, तेव्हाच व्हॅल्यू मॅक्झिमम भेटेल ना. वरी ॲड होते म्हणजे मॅक्झिमम. आता मिनिमम म्हणजे हाच फॉर्म्युला, फक्त काय करसाल बरं बघा, टॅन थिटा मायनस म्यू एस करसाल, बस इथे 1 प्लस म्यू एस टॅन थिटा करेल. लक्षात येतं आहे की नाही. बरं हिच्यात आता आणखीन एक मॅक्झिमम स्पीड व्हेकलचा जो काही फॉर्म्युला होता किंवा मोस्ट सेफ स्पीड करतो. आधी मोस्ट सेफ स्पीड जो फॉर्म्युला होता तो काढू आपण. बघा नीट लक्षात द्या. मोस्ट सेफ स्पीडमध्ये फ्रिक्शन घेतलं होतं का, ओनली अँगलला टिल्ट केलं. म्हणजे हा म्यू एस नव्हता सर, हा म्यू एस इथं 0 आहे. या कंडिशनमध्ये म्यू एस 0 घ्यावा लागेल. 0 घेतलं काय येईल बघा, आर जी राहील, हा टॅन थिटा राहील. बघा कसे फॉर्म्युले लर्न करायचे ते सांगतोय. हा म्यू एस 0 आहे, हा 0 आहे, 1 मधून 0 गेला 1 राहील, टॅन थिटा बाय 1 समजतं ना, हेच येईल. जर सर मी थिटा अँगल पहिला जर इथं 0 घेतला तर इथं फॉर्म्युला व्ही मॅक्सवाला फॉर्म्युला मॅक्झिमम स्पीड बघा येते का नाही, नीट लक्ष द्या. आर जी हा 0 आहे, 0 राहील, हा 0 आहे म्हणजे फक्त म्यू एस, म्हणजे म्यू एस रूट ऑफ आर जी. याच्यावरून अँगल केला तर थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स, हा फॉर्म्युला पण भेटेल 20 स्क्वेअर अपॉन आर जी. मी काढून दाखवले. म्हणजे एक फॉर्म्युला लर्न करा, 1 2 3 4 5 फॉर्म्युले तुमच्या ऑटोमॅटिक होतील. याचं भान जर ठेवलं तर निश्चित फॉर्म्युले पाठ न करता लॉजिकली तुम्हाला फॉर्म्युले कसे करायचे हे सांगतोय. चला आता मी न्यूमेरिकलवर येतो. चला याचा मिनिममचा स्पीड फॉर्म्युला हा सर 1 प्लस म्यू एस टॅन थिटा बरोबर आहे. चला व्हॅल्यू पुटअप करणार आहे आपण आता. व्ही मिनिमम चला फटाफट लगे. आर ची व्हॅल्यू आहे 9.9. ओके. जी किती दिलं, 10 दिलं. ओके. टॅन थिटाची व्हॅल्यू काय आहे सर, मी टॅन थिटा का काढलं कळालं, 0.5 आहे. मायनस काय करायचं सर, म्यू एस किती आहे, 0.2 आहे सर, डिवायडेड बाय है ना, डिवायडेड बाय 1. ओके. प्लस म्यू एसची व्हॅल्यू किती आहे, 0.2 आहे. टॅन थिटाची व्हॅल्यू काय, 0.5 आहे. ठीक आहे. चला व्ही मिनिमम, ठीक आहे.
हे जशाला तशीच व्हॅल्यू ठेवतो सध्या 9.9 मल्टिप्लाय 10 आहे. नीट लक्ष द्या. यांचं सबट्रॅक्शन येतं 0.3 येईल. हां 0.3 येईल. ओके सर. यांचं बघा हे 1.1 येईल. कळतं इथे हे कळतं ना मित्रांनो. 0.2 मल्टिप्लाय 0.5 हे काय येईल सर 0.1 आन्सर येतं. आणि 1 प्लस 0.1 हे 1.1 आहे. हे 1.1 आहे. ठीक आहे. चला व्ही मिनिमम इक्वल टू हे बघा 9 जा करेक्ट आहे आणि हे 3 जा. नीट लक्षात येतं बघा. 11 याला 11 म्हणा 1 पॉईंट शिफ्ट करा. याला 99 म्हणा. 11 9 जा 9 हे 10 मल्टिप्लाय 0.3 येतं. आणि याचं रूट नीट लक्षात घ्या. मी काय करतो तर हे कळतं भावा. 9चं हे म्हणजे व्ही मिनिमम इथे 3 आणि याचं रूट 3ची व्हॅल्यू सगळ्यांना पाठ पाहिजे. रूट 2ची व्हॅल्यू पाठ करा 1.414 असते आणि रूट 3ची व्हॅल्यू 1.732 असते. पाठ असली पाहिजे. व्ही मिनिमम तुम्हाला स्पीड भेटली 3 2 जा 6 3 3 जा 9 21 2 5 हे मीटर पर सेकंडमध्ये असेल. हां बराबर आहे. पण मला 10% मार्जिन हे लोअर स्पीड आहे. मग अलाव किती आहे 10% तुम्हाला अलाव आहेत. अलाव द है ना हायर दॅन 10%. अलाव किती आहे 10% अलाव आहे. चला करा मग 10% अलाव म्हणजे बघा नीट लक्ष द्या. 5.196 10% अलाव आहे म्हणते. हे समजतं का. 110 कसे 10% हायर केली मी. मिनिमम होती त्यापेक्षा 10% तुम्हाला हायर करता येऊ शकते. स्पीड अलाव आहे. 10% स्पीड वाढवू शकाल. खरं मिनिमम स्पीड तर तुमची 5.196 मीटर पर सेकंड आहे. पण याच्यापेक्षा 10% स्पीड वाढण्याची तुम्हाला मुभा आहे. तुम्हाला परमिशन आहे. ठीक आहे. मग मी काय करणार सर. चला नीट लक्ष 0 0 कॅन्सल. तर व्ही मिनिमम 10ने जर डिवाइड केलं तर माझं येईल 0 पॉईंट बघा या 10ने मल्टिप्लाय केलं 196 मल्टिप्लाय 11. चला व्ही मिनिमम ह्या विथ मार्जिन आहे. 11 6 जा 66 6 कॅरी 11 9 जा 99 105 10 आलं 11 1 जा 11 10 21 2 हातचे आले. ठीक आहे ना. 11 55 57 बघा बरं 5.7 असं तुमच्या ह्याच्यात आन्सर दिला असेल. हा सॉल्व न्यूमेरिकल आहेत त्यामुळे 5.7 156 चालू शकते तुम्हाला. काहीच हरकत नाही. हे अलाऊ आहे. ही जी स्पीड आहे ओरिजिनल ही स्पीड आहे पण तुम्हाला याला अलाऊ आहे. एवढं अलाउड लिहू का म्हणजे तुम्ही इथपर्यंत स्पीड करू शकाल. एवढी स्पीड तुम्ही करू शकाल. ठीक आहे. ओके एवढी स्पीड करू शकाल. चला आता आपल्याला मॅक्झिमम स्पीड काढायची व्ही मॅक्स. चला व्ही मॅक्स काढू. आता व्ही मॅक्सचा आधी फॉर्म्युला येतोय आणि व्हॅल्यू पुटअप करतो. रूट ऑफ आर जी ब्रॅकेटमध्ये टॅन थिटा बघा वरी म्यू एस आहे प्लस इथं मायनस प्लस कसं येईल दोन्ही पण मायनस म्यू एस टॅन थिटा. ठीक आहे. आणि ही PDF मित्रांनो PGMN ॲपवर फ्री स्टडी मटेरियलमध्ये भेटतं. मी तुम्हाला लास्टला सांगणार आहे. आणि ज्यांना हिंदीमध्ये शिकायचं आहे डिटेलमध्ये त्यांच्यासाठी शौर्य बॅच प्लस शक्ती बॅच घेऊ शकता PGMN ॲपवर. शक्यता असेल पॉसिबल असेल तर. काही बंधनकारक नाही आहे. कारण की काही मुलांना डिस्ट्रॅक्शन नाही चालत. लाईव्ह बॅच पाहिजे असेल तर शक्ती बॅचमध्ये तिथे तुम्हाला लास्टला शक्ती बॅच भेटणार आहे. टेस्ट भेटतात त्याच्यात DPP भेटते म्हणून घ्यायची असेल तर. पैसे असतील तर द्या बाबा. देखो आर की व्हॅल्यू 9.9 ये 10 है. टॅन थिटा तुम्हाला 0.5 दिलेला आहे प्लस इथं 0. म्यू एसची व्हॅल्यू आहे. इथे 1 मायनस म्यू एस आहे 0.2 आणि टॅन थिटा आहे 0.5. ठीक आहे. चला व्ही मॅक्स आपल्याला काढायचं आहे आता. चला इथे 9.9 हा 10 आहे. इथं 0.7 आहे मल्टिप्लिकेशनमध्ये आणि इथे जे काय आहे 0.9 येईल का इथे 0.9 येईल बघा. नीट लक्ष द्या. राईट आहे ना. समजतं सगळ्यांना. ओके. तर हे व्ही मॅक्स नीट लक्ष द्यायचं. इथे येईल सर हे दोन्ही पॉईंट्स जर घेतलं तर 11
आणि हा येईल 7. ठीक आहे, 11 आणि 7 येईल. नीट लक्षात येत असेल, अपेक्षा व्यक्त करतो मी फक्त. ठीक आहे, तर इथे येईल व्ही मॅक्स रूट ऑफ 77 पॉईंट गेन कुछ नाही आहे, तेवढं लक्षात राहू द्या, नाही तर पॉईंट आहे असं वाटायला लागतं इथं. चला, हे नीट समजलं असेल. आता याचा रूट बघायचा आहे, लॉग टेबल घ्यायचा आहे. लॉग टेबलमध्ये 77चा जो काही रूट असेल तो 8.775 आहे. बघा 8.775 असा काहीतरी आहे. आता मॅक्झिमम आहे, हिच्यापैकी कमी स्पीड करू शकाल आपण. जास्त केलं तर भाऊ खड्ड्यात जायचं ना, आहे की नाही. म्हणजे इथं आपल्याला काय करा, अलाव किती आहे, 10% मार्जिन आहे. म्हणजे 100 पैकी 10 म्हणजे 90 झालं. म्हणजे तुम्हाला या व्ही मॅक्सचा काय अलाव आहे बघा, हे अलाउड काय आहे ते महत्वाचं आहे. म्हणजे 8.775 90 डिवायडेड बाय 100 हे लक्षात आलं असेल. 0 गेट बे कॅन्सल. तर व्ही मॅक्स जे आहे हा आता इथं 0.8775 मल्टिप्लाय 9 मल्टिप्लिकेशन्स करा आणि उत्तर मिळवा. 9 5 45 4 हात चाले 7 9 63 67 6 7 9 63 आणि 6. ठीक आहे, 8 9 72 आणि 78 हे असं काहीतरी तुमचं. एवढी तुम्हाला स्पीड अलाव आहे मॅक्झिमम, याच्यापेक्षा जास्त अलाव नाही. ठीक आहे, ही मार्जिन आहे है ना. 7.8 असा आन्सर यायला पाहिजे होतं तुमचं. ठीक आहे, 7.8. यस, मला वाटतं हे 3 मार्कासाठी क्वेश्चन असेल. 3 मार्काचा क्वेश्चन असेल तर तुम्हाला मार्किंग सांगतो. फॉर्म्युला लिहिला, आधा मार्क. व्हॅल्यू पुट केली, आधा मार्क. आन्सर विथ प्रॉपर युनिट, या सगळ्याला अर्धा मार्कच आहे. इतका मोठं न्यूमेरिकल येणार नाही जास्त करून, कारण खूप मोठं जास्त झालं आहे. आला अर्धा मार्क, व्हॅल्यू पुट केली आधा मार्क, आणि फायनल आन्सर आधा मार्क. आन्सर विथ प्रॉपर युनिट. वास्तविकता हे एक्स्ट्राच झालं, एवढं मार्जिन आहे ना, एक्स्ट्रा झालं. 4 मार्काला क्वेश्चन यायला पाहिजे खरं पाहिजे, पण आपल्या एक्झाममध्ये 4 मार्काचं न्यूमेरिकल येत नाही. नेक्स्ट प्रश्न घेऊ. आपल्या टेक्स्टबुकमध्ये सॉल्व्ह करून दिलेला आहे भावांनो. हा तुमचं जे काही टेक्स्टबुक आहे, एक्सरसाइज बघायची, तिच्या 14 नंबरचा क्वेश्चन तुम्ही चेक करा. टेक्स्टबुक ओपन करा, नक्की वाचा. नक्की तुम्ही टेक्स्टबुक, लॉग टेबल, नोटबुक आणि माझ्यासोबत सॉल्व्ह करा, तरच फायदा आहे तुमचा. बघा, पार्ट ऑफ रेसिंग ट्रॅक इज टू बी द डिझाईन फॉर रेडियस ऑफ कर्वेचर. बघा, पहिल्यांदा गिव्हन डेटा लिहायचा आपलं ठरलंय. गिव्हन डेटा. चला, याच्यात आर दिलेला आहे 72 मीटर. वी आर नॉट रिकमेंडिंग द व्हेकल टू ड्राईव्ह विथ द फास्टेस्ट डॅन, म्हणजे स्पीड दिलेली आहे, याच्यापेक्षा फास्टेस्ट नाही करू शकत. 216 किलोमीटर पर आवर. याचा अर्थ असा आहे, तर व्ही 216, याला 5/18 ने मल्टिप्लाय करा जर मीटर पर सेकंड करायचा असेल तर. काय म्हणलं मी, SI युनिट किलोमीटर पर आवर नाही आहे. SI युनिट काय आहे, मीटर पर सेकंड. जर कन्व्हर्जन करायचं असेल तर 5/18 ने करायचं. चला बघा, 18 1 जा 80 राहिले, 2 जा 36 माहिती आहे ना येतं, आणि 12 5 जा 60 म्हणजे 60 मीटर पर सेकंड, म्हणजे एका सेकंदात 60 मीटर जातं. याचा अर्थ असा आहे. ओके सर, विथ व्हॉट अँगल शुड बी रोड टिल्टेड, म्हणजे किती थिटा आहे, किती अँगल थिटा टिल्टेड केला. आणि हाईट पण सांगायची आउटर एजला रिस्पेक्टिव्हली द इनर एज ऑफ द ट्रॅक. म्हणजे वाईड किती आहे, विड्थ आहे ना, ते विड्थ आहे है ना 10 मीटर. मी थोडासा डायग्राम ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला सगळ्यांना कळायला असेल की हा टिल्टेड झाला थिटा. हा थिटा आपल्याला काढायचा नंबर 1. आता याच्यानंतर आपल्याला काढायचं काय, ही हाईट पण काढायची. हाईट किती आहे, ही हाईट आहे. ही जी काही डिस्टन्स दिलं ते 10 मीटर आहे भाऊ, असं क्वेश्चनमध्ये दिले, मी नाही म्हणत. हे क्वेश्चनचा गिव्हन डेटा आहे. आणि याच्यावर जी काही व्हेकल अशी टर्न करते त्याची स्पीडसुद्धा आपल्याला दिलेली आहे है ना. याला तुम्हाला वाटलं तर ब्रीथ म्हणू शकता, बी है ना, असा आहे हा सिनेरिओ या क्वेश्चनमध्ये आहे. आता सर्वात आधी आपल्याला थिटा काढायचं आहे आणि टॅन थिटा काढायचे नंबर 1. आणखीन काय म्हटलेलं आहे, हाईट पण काढायचे नंबर 2. असे 2 क्वेश्चन दिलेले छोटे छोटे. ठीक आहे, तर थिटाचा एक फॉर्म्युला आहे मला माहिती आहे.
की टॅन इनवर्स है ना व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. तर थीटा हा टॅन इनवर्स व्ही स्क्वेअर 60चा तर 60चा स्क्वेअर आहे. आर किती आपल्याकडे आर 72 आणि जी किती आहे 10 घ्यायचं आहे का दिलं नाही का क्वेश्चनमध्ये नसेल दिलं तर थोडंसं 9.8च घ्यावं लागेल आपल्याला है ना का 10 घेतलं तरी पण चालेल का घेऊन टाकू 10 है ना. चला थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स हा होईल 60 हा 60 नीट लक्ष द्या 72 हा 10 नीट उघडा डोळे बघा नीट 0 कॅन्सल 12 12 25 60 माहिती आहे ना डिव्हिजन मल्टिप्लिकेशन येतच असेल. टॅन इनवर्स 5 किंवा तुम्हाला थीटा टॅन इनवर्स 5 भेटला. आता तुम्हाला इथं लॉग टेबलमध्ये नॅचरल साईन नॅचरल कॉस नॅचरल टॅन 3 प्रोसेस आहेत. तर नॅचरल टॅनमध्ये बघितलं तर आपल्याला 78 36 मिनिट हे भेटेल. नीट लक्ष द्या आपल्याला 5च्या आधी म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला बघायचं ही इथं येते की नाही मिनिटमध्ये 78 36 मिनिट एवढी तुम्हाला थीटा भेटणार आहे. बरं आता हाईट मला सांगा ही अँगलची अपोजिट साईड आहे आणि अँगलची अपोजिट साईड असेल तर आपण काय करतो आपण एक फॉर्म्युला वापरतो साइन थीटाचा. साइन थीटा अपोजिट डिवाइड बाय हायपोटेनियस. हायपोटेनियस 10 दिसते आपल्याला अपोजिट ह्या हायपोटेनियस तर एच इज इक्वल टू 10 साइन थीटा. तर एच हा 10 साइन थीटा थीटा किती बघा साइन 78 डिग्री 36 मिनिट. जर साईनचं हे जर पाहिलं तुम्ही तर 10 माझ्याकडे लॉग टेबल आहे तो लॉग टेबल सांगतो मी 0.98 बघा 78चा 36मध्ये बघा तुम्ही मिनिट सॉरी हे मिनिट आहेत आणि हे डिग्री आहे 0.9803 म्हणजे हाईट जी भेटणार आपल्याला 10ने मल्टिप्लाय केलं 9.803 मीटर ही तुम्हाला हाईट भेटणार आहे. राईट आहे समजलं सगळ्यांना ओके. चला समोर आता त्याच क्वेश्चनवर हा क्वेश्चन्स अवलंबून आहे म्हणून याला तुम्ही काय वेगळ्या दृष्टिकोनातून बघायचं काम नाही. तेच क्वेश्चन्स आहे त्याच क्वेश्चनचा आधार घेतला. काय क्वेश्चन म्हणतात द रोड ऑफ एक्झाम्पल म्हणजे जे काय आपलं 14 नंबरचं एक्झाम्पल आहे याच एक्झाम्पलवर आधारित हे टेक्स्टबुकच्या लास्टला टेक्स्टबुक एक्सरसाइज आहे त्याच्यातला क्वेश्चन्स आहे. constructed as per requirement the coefficients of static friction between the tires of vehicle on the road म्हणजे गिव्हन डेटा लिहित असताना गिव्हन डेटा सर तिथला डेटा इथं आणावा लागेल का हो हे बघा मागचा मी आर आहे 72 मीटर नंतर काय सर व्हेकल मी व्ही डायरेक्ट 60 लिहू का आता व्ही इज इक्वल टू 60 मीटर पर सेकंड लिहिलं चला ओके. आणि विड्थ तर माहीतच आहे आपल्याला विड्थ जे हे रोडची ती 10 मीटर आहे. आता इथं म्यू यस कोएफिशियंट्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन 0.8 दिलं एवढं लक्षात घ्यायचं आहे. देअर विल बी द एनी लोअर स्पीड लिमिट काढायची हाऊ सॉरी बाय हाऊ मच कॅन द अप्पर स्पीड लिमिट एक्सीड इन द केस. अच्छा ते पण आपल्याला अप्पर लिमिट किती असली पाहिजे याची ते पण काढा. आधी मिनिमम स्पीड काढायची आहे मिनिमम स्पीड काढतो व्ही मिनिमम स्पीड काढू आणि नंतर बघू आपण व्ही मॅक्सिमम किती असू शकते ठीक आहे. तो व्ही मिनिममचा माझ्याकडे फॉर्म्युला आहे रूट ऑफ आर जी टॅन थीटा म्यू एस 1 प्लस म्यू एस टॅन थीटा ठीक आहे बराबर आहे. चला मग व्ही मिनिमम रूट ऑफ आर आर किती दिलेले 72 जी किती घ्यायचं आपल्याला 10 घ्यायचं आहे का 10 टॅन थीटा किती होता तिथे टॅन थीटाची व्हॅल्यू होती का आपल्याकडे टॅन थीटाची व्हॅल्यू घ्यायची आहे आपल्याला 5 हे बघा इथं दिलेली आहे ही जी ही व्हॅल्यू घ्यायची आहे टॅन थीटाची व्हॅल्यू आपल्याला 5 घ्यावं लागेल तरच आपलं बघ गणित जुळणार आहे राईट आहे ना. म्हणजे इथं आपल्याला लिहावं लागेल सर हां टॅन थीटा इज इक्वल टू 5
चालेल. तर टॅन थिटाची व्हॅल्यू 5 आहे. मायनस म्यू, म्यू किती आहे आपल्याकडे, म्यू 0.8 आहे, डिवायडेड बाय 1 प्लस म्यू एस आहे 0.8 आणि टॅन थिटा जो आहे टॅन थिटा 5 आहे, मल्टिप्लाय 5 आहे. ठीक आहे. तर व्ही मिनिमम इज इक्वल टू इथे 72 मल्टिप्लाय 10. ठीक आहे. इथे 4.2 येईल का, इथं 548, ये 1 प्लस 4. थोडेसे लेंथी प्रोसेस होत नाही आहे ना. चला नीट लक्षात घ्या. 72 मल्टिप्लाय 10 इथे 4.2 डिवायडेड बाय 5 आणि मला वाटतं हा 5 2 जा करून 10 है ना. तर व्ही मिनिमम इथे आपल्याकडे 144 मल्टिप्लाय 4.2 आहे. तर व्ही मिनिमम हा 12चा स्क्वेअर आहे आणि हा रूट ऑफ 4.2, याचं सगळं मिळून तर यायला पाहिजे होतं 12 आणि त्याचा 2 पॉईंट समथिंग आन्सर यायला पाहिजे. आणि अशा प्रकारचे जर बाहेर जर काढलं आपण तर 24.6 असं उत्तर यायला पाहिजे. आता कसं काय बरं, कसं काय कळालं ना तुम्हाला, हे कसं काय, 4चा रूट काय असणार आहे, 2 असणार आहे, 2 पॉईंट समथिंग. तर म्हणून मी इथं डबल घेऊन टाकले. डबल तुम्हाला लॉग टेबलमध्ये बघावं लागेल, याचा रूट बाहेर पाहता येईल. ठीक आहे. आता आपल्याला याला किलोमीटर पर आवर जर करायचं असेल तर करू शकता, हे पण चालेल. आता मीटर पर सेकंड, आता उलट आहे भावा. आता काय असं आहे, उलट आहे. उलट म्हणजे सर सांगतो. इथे तुम्हाला 24.6 किलोमीटर पर आवर करायचं असेल तर 18/5. बघा आपण काय शिकलो आतापर्यंत, काय शिकलो होतो सर, किलोमीटर पर आवर करायचा असेल तर 5/18 ने करत होतो आपण. आता 18/5 ने उलट काय केलं कळालं असेल. तर व्ही मिनिमम, चला सर 5 चौक 20, 5 9 45, 5 दोन्ही 10 आणि हे 18 है ना. तर व्ही मिनिमम जे काही येईल ते फायनल आन्सर बघावं लागेल तुम्हाला आता, नाही तर तुम्ही 18 ने मल्टिप्लिकेशन करून घ्या. माझ्याकडे जे काही आन्सर आहे ते सांगतो. 88.56 आहे, 88.56 किलोमीटर पर आवर. ही झाली मिनिमम स्पीड किलोमीटर पर आवर. आता मॅक्झिमम स्पीड किती आहे, मग काय कॅल्क्युलेशन करणार का नाही. का बरं कॅल्क्युलेशन करणार नाही, कोणी सांगू शकेल का मला. बिना कॅल्क्युलेशनचं मी एक्झाम्पल काढू शकतो. मला या क्वेश्चनचा आधार घ्यायला दिलेला आहे. थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स 5 हे घ्यावं लागेल मला. बघा इथला जो अँगल आहे व्ही मॅक्स जेव्हा काढायचंय, ह्या माझ्याकडला क्वेश्चन आहे. आता सेकंड नंबरचा लक्षात घ्या, 2 क्वेश्चन आहेत. तर इथे माझ्याकडे थिटा हा दिलेला आहे माहिती आहे, इनवर्स 5 आणि म्हणून टॅन थिटा इज इक्वल टू 5 म्हणजे थिटा तुम्हाला ठेवावं लागेल 78. बघा आत्ता जे केलं तुम्ही तेच, किती आहे 78 डिग्री 36 मिनिट. मला सांगा आपण एक केस शिकलो व्ही मॅक्सिमम मध्ये, जर तुमचा थिटा इक्वल टू आर ग्रेटर दॅन असेल, कोणती केस दिलेली बघा व्ही मॅक्स मध्ये, मी आत्ताच शिकवली तुम्हाला. बघा ही केस, थिटा ग्रेटर दॅन 45 जर असेल तर व्ही मॅक्स इन्फिनिटी, फॉर व्ही मॅक्स इन्फिनिटी ही केस सांगतोय मी तुम्हाला. जर 45 डिग्रीपेक्षा जास्त असेल तर फॉर ही कशासाठी कंडिशन आहे, व्ही मॅक्स, तेव्हा तुमची इन्फिनिटी असेल. म्हणजे तुमची स्पीड मॅक्झिमम इन्फिनिटी आहे. जेव्हा 45 डिग्री का यापेक्षा जास्त जेव्हा जेव्हा अँगल येईल तेव्हा व्ही मॅक्स काढायचा नसतो. व्ही मॅक्स त्यावेळेस इन्फिनिटी असतो, असं तुम्हाला इथं नमूद करावं लागेल. थिटा इज ग्रेटर दॅन इक्वल टू 45 फॉर व्ही मॅक्स इन्फिनिटी. म्हणजे इथं मॅक्झिमम स्पीड ही इन्फिनिटी. हाऊ मच कॅन बी अप्पर स्पीड लिमिट किती आहे, तर मॅक्झिमम आहे, व्ही मॅक्झिमम आहे. एक असाच न्यूमेरिकल MCQज आहे जो की MST CET साठी महत्त्वाचा आहे. बघा एक मोटरसायकल आहे, रेसर टेकर राउंड द स्पीड. आता तुम्हाला गिवन डेटा लिहायची गरज नाही, 20 मीटर पर सेकंड आहे. कर रोड रेडियस जो आहे तो आहे 40 मीटर. द लिनिंग अँगल ऑफ मोटरसायकल विथ द व्हर्टिकल फॉर सेफ स्पीड. अँगल सांगा, अँगल. तर थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स V² अपॉन RG हे देतो. थिटा टॅन इनवर्स
व्ही स्क्वेअर, व्ही बघा 20चा स्क्वेअर डिवाइड बाय आर, आरची अप्रॉक्सिमेटली 10 घ्या असं सांगितलेलं आहे, काय हरकत नाही. थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स, इथे होईल 20 सर, ये पण 20 40, मला वाटतं हे 400 येऊन राहिलं का. तर थीटा इज इक्वल टू बघा टॅन इनवर्स, हा 400 आहे आणि हा पण 400 आहे, 400 कॅन्सल होईल. तर थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स 1. कधी असतो बरं 1? टॅन थीटा 45ला असतो, है ना. टॅन 45 1 असतो, म्हणून 45 डायरेक्ट लिहू शकता. मला वाटतं खूप डिटेल घेत आहे मी. काही जर सजेशन असेल तर निश्चितच कळवायला पाहिजे, कारण की तुमचे सजेशन आमच्यासाठी खूप काही महत्त्वाचे आहेत. आणि ही PDF कशी भेटते, कुठे भेटते, काय करावं लागेल, खूप मुलांना सर्च करण्यासाठी खूप काही प्रश्न आहेत. तर मी थोडक्यात तुम्हाला ही PDF कशी भेटेल, काय भेटेल, थोडक्यात माहिती देतो, जेणेकरून की तुमच्या लक्षात येईल की ही PDF कशी ओपन करायची. मुलांना माहिती नसल्याने सांगणं गरजेचं आहे. हे बघा, तुमची जी काही PDF आहे ही PDF कशी काढायची. इथे PGMN ॲप डाउनलोड करा, प्ले स्टोअरवर जाऊन किंवा ॲप स्टोअरवर भेटतं. ठीक आहे. आता इथं तुम्ही PGMN डाउनलोड केलं की तुम्हाला इथं सरळ 3 लाईन येतील, तिथं क्लिक करा. तिथं क्लिक केलं की फ्री मटेरियलवर क्लिक करा. तिथं केलं की तुम्हाला काय करायचं, सिम्पल या ठिकाणी बघा HSC बोर्ड 2026 मराठी या ठिकाणी ही PDF फाईल भेटेल. याच्या व्यतिरिक्त बिन तुम्हाला खूप काय फ्री भेटतं. ऑल इम्पॉर्टंट स्टडी मटेरियल आहे, क्वेश्चन पेपर आहे, 7 क्वेश्चन पेपर मी स्वतः हाताने सॉल्व करून दिलेले ते बघा. 2 मार्काचे क्वेश्चन किती, 3 मार्काचे क्वेश्चन कसे असतात, डेरिव्हेशन महत्त्वाचे, शॉर्टकट ट्रिक्स सगळं फ्रीमध्ये दिलं. आणि ज्यांना शक्य असेल, पैसा आहे तुमच्याकडे भाऊ, तुम्हाला वाटतं की मला टेस्ट द्यायचे आहेत, मला डाऊट सॉल्व करायचे मुकेश सरकडनं, तर एक शौर्य बॅच आहे, रेकॉर्डेड हिंदीमध्ये शिकवलेले, पण लक्षात घ्या याच्यात. आणि शक्ती बॅच लाईव्हमध्ये लास्टला 40-45 दिवस असणार आहे, जे रिव्हिजन करून घेणार आहे प्रॉपर तरीकेने. तर हे सगळं काही भेटतं. तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर बॅच घेऊ शकता. तर भेटूया पुन्हा अशा सेशनमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना बाय बाय, जय हिंद, जय भारत.